हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. देशभर साजरा होतोय भारत जल सप्ताह. माळढोक अभयारण्यासाठी आणखी 96 हेक्टरचे संपादन होणार. राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार. जिल्हा स्तरावर सेंद्रिय शेती कक्ष स्थापण्याची शिफारस आणि बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन. नमस्कार, कृषी वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. जलसंसाधनांविषयी देशभरात जनजागृती व्हावी यासाठी 13 ते 17 जानेवारी या कालावधीत भारत जल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सातत्यपूर्ण विकासासाठी जलव्यवस्थापन, जीवनासाठी कृषी आणि जलसिंचन, ग्रामीण तसंच नागरिक क्षेत्रातल्या पेयजलाचा पुरवठा, औद्योगिक क्षेत्रातला पाण्याचा वापर, वीज निर्मिती हे या कार्यक्रमातले प्रमुख विषय आहेत. भारत सरकारच्या जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. कृषी, पर्यावरण, ग्रामीण विकास आणि ऊर्जा मंत्रालयाचाही त्यात सहभाग आहे. माळढोक अभयारण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 3 गावांमधली 96 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. केंद्र शासनानं माळढोकसाठी खासगी जमीन संपादन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातल्या 479 हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात येत आहे. यापैकी मार्डी इथल्या सर्वाधिक 383 हेक्टर जमिनीचं संपादन डिसेंबर 2013 मध्येच पूर्ण करण्यात आलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात अकोले काटी इथल्या 31.77 हेक्टर, नान्नज येथील 35.23 हेक्टर, नरोटेवाडी इथल्या 39.33 हेक्टर अशा एकूण 96.33 हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात येणार आहे. शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान असल्यानं राज्याची सिंचन क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी दिलं आहे. उमा भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगानं नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. विदर्भातली वैनगंगा नळगंगा नदीजोड योजना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून हाती घेतली जाणार आहे. या योजनेमुळे अमरावती विभागातल्या अनुशेष असणाऱ्या भागास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसंच लोअर पैनगंगा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून हाती घेण्याच्या विनंतीला उमा भारती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांनी दमणगंगा पिंजाळ तसंच पार तापी नर्मदा नदीजोड प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नदीजोड योजना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबवण्याचं केंद्र शासनानं मान्य केलं.
या प्रकल्पातून मुंबई शहराची 2060 पर्यंत पाण्याची गरज भागवता येणार आहे. सेंद्रिय पूरक खते, जैविक खते आणि उत्पादित सेंद्रिय शेतमालाचे मार्केटिंग या अडचणी सोडवण्यासाठी सेंद्रिय शेती धोरणाअंतर्गत जिल्हा पातळीवर सेंद्रिय शेती कक्ष स्थापन करावा अशी शिफारस डॉक्टर केळकर समितीनं केली आहे. या कक्षाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ, पॅकिंग आणि प्रक्रिया सुविधा उभारून आदिवासी भागात सेंद्रिय शेतीला स्वतंत्रपणे प्रोत्साहन द्यावं अशी शिफारस देखील या समितीनं केली आहे. सेंद्रिय शेती अंतर्गत लागवडीपासून ते विक्रीपर्यंतच्या साखळीबाबतची योजना समितीनं सादर केली आहे. एकूण शेतजमिनीच्या 10% क्षेत्र सेंद्रिय शेतीत परावर्तित करावं, तसंच 25% शेतजमिनीवर सेंद्रिय शेतीच्या इतर पद्धतीचा वापर करावा. अनुदान आणि संस्थात्मक वित्तपुरवठ्याचं या माध्यमातून राज्यातल्या कृषी पर्यटनाला जास्तीत जास्त शासकीय वित्तीय सहाय्य करावं अशा शिफारसी डॉक्टर केळकर समितीनं केल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या लाभार्थ्यांना महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं. यात राष्ट्रीयकृत बँकेचा 60% तर उमेदवाराचा 5% सहभाग असतो, तर 35% रक्कम महामंडळाकडून बीज भांडवल म्हणून देण्यात येते. हे कर्जाची परतफेड 5 वर्षात करणं आवश्यक आहे. www.mahaswayamrozgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठीचा अर्ज आणि त्याच्यासोबत जोडायच्या कागदपत्रांची माहिती उपलब्ध आहे. हरभरा पिकावरील घाटे अळी या किडीच्या नियंत्रणासाठी हेलिओकिल 500 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टर या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. तसंच हेक्टरी 5 फेरोमनचे सापळे लावावेत. पाहूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे असे आहेत. डाळिंब कमाल 8,500 रुपये, किमान 800 रुपये. पेरू कमाल 2,300 रुपये, किमान 1,200 रुपये. मटकी कमाल 7,000 रुपये, किमान 5,700 रुपये. बाजरी कमाल 1,451 रुपये, किमान 1,451 रुपये. तूर कमाल 5,830 रुपये, किमान 4,400 रुपये. ज्वारी कमाल 2,330 रुपये, किमान 2,330 रुपये. उडीद कमाल 5,600 रुपये, किमान 5,600 रुपये. गहू कमाल 2,650 रुपये, किमान 2,000 रुपये. तांदूळ कमाल 5,660 रुपये, किमान 2,100 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 48 तासात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे असं आहे. मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 11 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 11 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 11 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 12 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 12 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 12 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 11 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 27 अंश सेल्सिअस आणि किमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये
पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. आपली भारतीय संस्कृती नेहमीच आपल्याला चित्र, शिल्प, वास्तू यांची आठवण करून देत असते. महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहराला सुद्धा एक प्राचीन इतिहास, एक पारंपरिक कला अभिजात आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनीच तर कोल्हापूर शहराला कलेचा वारसा देऊन ते शहर कलापूर केलंय. अशा ह्या कोल्हापूर शहरामध्ये भारतीय संस्कृती उत्सव हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. नावाप्रमाणेच ह्या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीशी ओळख करून दिली जाणार आहे. इथे गोपालनावर विशेष भर दिला गेलाय. भारतीय संस्कृती उत्सव या सिद्धगिरी मठ कणेरी कोल्हापूरमध्ये 18 ते 25 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. यामध्ये जवळजवळ एक 10 लाख लोक देशभरातून सामील होण्यासाठी येणार आहेत आणि 8 दिवसांची 8 विविध कार्यक्रम आहेत. पहिला दिवस मिरवणूक असेल, भव्य दिव्य ग्रामीण विकासाच्या दृष्टीने तयार केलेले चित्ररथांचा मिरवणूक असेल आणि दुसऱ्या दिवशी कृषी उत्सव असेल, जी जवळजवळ 30-40 एकरमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शने आयोजित केलेली आहोत. ज्यामध्ये देशी गायींचे जवळजवळ 23 प्रजाती जी आहेत त्यांची प्रदर्शन आयोजित केलेले आहे. नॅचरल हायड्रोफोनिक फूड जे आहे, फॉडर जे आहे त्याची प्रात्यक्षिक आहे, अजोला इत्यादी ज्या काही गोष्टी गायी संबंधात आणि एक देशी गायींची ब्रीड डेव्हलपमेंट सेंटर ही आपण इथे प्रात्यक्षिकेसाठी करतो आहोत आणि देशी गोवंशाचं कार्य काय काय याची आपण प्रात्यक्षिके करतो आहोत. आणि त्यानंतर शेतीमध्ये पंचमहाभूतांचं महत्त्व किती आहे तेही आपण दाखवतो शेतकऱ्यांना. आणि याशिवाय जलव्यवस्थापनासंबंधातील काही प्रात्यक्षिके दाखवतो आहोत. या कार्यक्रमाच्या महाद्वारावरच आपण छत्रपती राजर्षी शाहूंची एक जीवनातील घटना उभी केलेली आहोत, कारण ही राजर्षी शाहू नगर असं आपण नामकरण केलेले आहोत. गंगाराम कांबळेंना हॉटेल काढायला लावून स्वतः राजर्षी शाहू महाराज आंबेडकरजींना घेऊन त्यांच्याकडे त्या गंगाराम कांबळेंच्या हॉटेलवर चहा प्यायला गेले होते बग्गीत बसून. तर ती प्रसंग आपण प्रत्यक्ष तिथे दारात उभी केलेली आहोत. हे सुंदर आहे. आणि याबरोबरच कलादालन आपण एक उभी केलेले आहोत की ज्या राजर्षी शाहूंच्या जीवनातली एक 25 महत्त्वाची प्रसंग आणि इतर भारतीय संस्कृतीतले साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य आणि फोटोग्राफी इत्यादींचा विकास कसा झाला या संबंधातली एक आपण गॅलरी इथे उभं केलेली आहोत, तेही पाहता येईल. आणि एज्युकेशनसाठी आपण इथे विद्यार्थ्यांसाठी एक 2 लाख विद्यार्थी येतील अशी आमची अपेक्षा आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत नावाची एक गॅलरी उभी केलेली आहे, ज्यामध्ये गुरुकुलांपासून आजपर्यंतचा शैक्षणिक उत्क्रांती जी झाली त्याची पूर्ण दर्शन होईल. आणि विशेष करून आजच्या स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये झालेले विकास काय, डेव्हलपमेंट्स काय असतील, नॅनो असेल किंवा रोबोट्स टेक्नॉलॉजी असेल, टेक्स्टाईल असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारची जी तंत्र कसे विकसित झाले. आणि तिथे एवढंच नाही की एक आपण आर्टिफिशियल एक विमानतळ छोटंसं प्रतिकृती उभं करतो आहोत की ग्रामीण भागातील मुलांना की विमानयानशास्त्र काय असतो आणि कशा पद्धतीने हे चालते याची सर्व प्रात्यक्षिके आपण तिथे दाखवणार आहोत. याशिवाय या कार्यक्रमाला देशभरातून मोठमोठे विज्ञानी, प्रगतीपर किंवा प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी या मंडळीसुद्धा येणार आहेत. आपले कष्टकरी मित्र शेतकरी यांच्यासाठी सुद्धा इथे कार्यक्रम उपलब्ध आहेत. सेंद्रिय शेतीचं महत्त्व, श्वान पालनातून अर्थार्जन,
पाणलोट क्षेत्राविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन असे विविध उपक्रम शेतीविषयक कार्यक्रमात आहेत. युवकांसाठी तसंच महिलांसाठी इथे कार्यक्रम उपलब्ध असणार आहेत. शिवाय ज्येष्ठांसाठी पारायणापासून ते कीर्तनांपर्यंत अनेक कार्यक्रम इथे आहेत. कोल्हापूर जिल्हा कृषी खात्याच्या वतीने सरकारच्या पाणलोट क्षेत्र विकासासंबंधातील एक प्रात्यक्षिक दाखवतो आहोत आपण. ती मंडळी एक आदर्श गाव आणि एक आळशी गाव अशी 2 प्रकल्प दाखवत आहेत. पाणी अडवलं आणि जिरवलं वाहत्या पाण्याला तर किती समृद्धी येऊ शकतं ही एका गावातनं दाखवलं जाणार आहे. जर अडवलं नाही जिरवलं नाही तर गाव बकाल होणार आणि गावातनं लोकांना गाव सोडून दुसरीकडे कसं जावं लागते आणि किती त्रास सहन करावं लागतं हे दाखवलं जाणार आहे. आणि इथे आपण कृषी पर्यटन केंद्राचीही एक कन्सेप्ट आपण दाखवतो आहोत. याबरोबरच एक रॉक गार्डन आणि बायोडायव्हर्सिटी पार्कसुद्धा करायचा प्रयत्नात आहोत. आणि याशिवाय शेतीमध्ये शेतकऱ्याचा स्वावलंबन यावं छोट्या शेतकऱ्याच्या यासाठी बोरवेलमध्ये 150 फुटावरून पाणी काढण्याकरता 2 बैलांच्या सहाय्याने जवळजवळ 3 हॉर्स पॉवर एवढं पाणी काढता येईल याची आपण एक आता प्रात्यक्षिके इथे दाखवतो आहोत. आणखीन एक विशेष म्हणजे जवळजवळ 2 बैलांपासून 12.5 हॉर्स पॉवर लाईट जनरेट करण्याकरता एक प्रयत्न आपण करतो आहोत. तोही सिद्धीत जाईल असं वाटते. आणि याशिवाय सर्वात महत्त्वाचा 1 परिवार आणि 1 एकर म्हणजे एका एकरामध्ये 7-8 लोकांच्या परिवार कोणापुढेही हात न पसरता कोणाकडेही कामाला न जाता कोणाकडूनही काही मागून न आणता आपल्या पायावर आपण व्यवस्थितपणे कसे उभे राहू शकतात याची एक प्रात्यक्षिके आपण इथे केलेली आहोत. 1 एकरामध्येच एक घर आहे आणि घराशेजारी गोठा आहे 2 गायींची आणि एक गोबर गॅस आहे, टॉयलेट आहे की गोबर गॅसमुळे चुली चालणार आणि लाईटसाठी सोलार बसवलेले आहे. आणि जे 37 गुंठे जमीन आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 100हून अधिक पीक आपण घेतो आहोत की जिरे मोहरीपासून अगदी फळांपर्यंत त्या परिवाराला लागणारी सर्व प्रकारची धान्य आणि भाजी त्या 1 एकरमध्येच कसे पिकवतात. आणि एवढं करून दर दिवशी एक 100 रुपयांची फूल आणि एक 300 ते 400 रुपयाची भाजी विकून आणि 10 गुंठ्या ऊसातनं 36 टन ऊस काढून वर्षाला 2 लाख रुपये निव्वळ फायदा कसे घेता येईल याची एक प्लॉट आपण प्रत्यक्ष इथे केलेले आहोत. तेही पाहता येईल. आणि त्याच्यानंतर कुत्र्यांचं पालन करून एक शेतकरी वर्षाला 3 ते 4 लाख रुपये कसे मिळवतो याचेही आपण प्रात्यक्षिक करतो. त्याकरता देशी कुत्र्यांचं प्रदर्शनी आपण 100 प्रजातीच्या कुत्र्यांची प्रदर्शनी इथे आयोजित करतो आहोत. आणि ग्रामीण कौशल्य विकासासाठी एक गॅलरी आपण इथे बनवलेली आहोत की ग्रामीण भागातील वेगवेगळी जी कला आहेत कौशल्य आहेत त्यांची प्रात्यक्षिकं इथे पाहायला मिळणार आहे 12 बलुतीदारांची. आणि इतर ती कॉर्पोरेट कसे झाले याची एक प्रात्यक्षिक पाहायला मिळणार. आणि एक नर्सरी फार्मिंग कसं करता येईल त्याकरताही आपण 1-1.5 एकरमध्ये एक नर्सरी फार्म केलेले आहे. आणि शेतकऱ्यांना बहुआयामी नर्सरी फार्मिंग कसं करता येईल याची एक प्रात्यक्षिके आपण दाखवतो आहोत. याशिवाय कृषी खात्याने वेगवेगळ्या प्रकारची एक 10-15 प्रकारची चारा गुरांसाठी कसे उगवायचं आणि त्याचे प्रकार किती असतात कसे असतात हेही दाखवण्याचे प्रयत्न केलेले. भारतीय चिकित्सा पद्धतीची एक गॅलरीज आपण प्रदर्शनामध्ये उभं केलेले आहोत ज्यामध्ये आयुर्वेद, पंचकर्मा, आहारशास्त्र आणि नॅचरोपॅथी, योगा थेरपी, संगीत चिकित्सा अशा वेगवेगळ्या प्रकारची सर्व पर्यायी चिकित्सा पद्धती इथे कसे करता येईल आणि दवाखान्याकडे लवकर न धावता घरातल्या घरात कसे उपचार करून घेता येईल यासंबंधीचे आपण एक खूप मोठं प्रदर्शन इथे मांडतो आहोत. याशिवाय वारकरी उत्सव आहे एक दिवस. त्या वारकरी उत्सवामध्ये 1 लाखाहून अधिक वारकरी सहभागी होणार आहेत आणि 1000 पकवाज आणि 10,000 टाळकऱ्यांसमवेत सकाळच्या नामस्मरणापासून किंवा पारायणापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंत अश्वरिंगणादी सर्व कार्यक्रम इथे संपन्न होतील.
आणि एवढंच नाही की हे केवळ उत्सव म्हणून न पाहता इथे येणाऱ्या शेतकऱ्यांना आपण जाताना काहीतरी घेऊन जाता येईल अशी व्यवस्था करणार आहोत, की घरी गेल्यानंतर आपल्या गावी आणि आपल्या घरात निश्चित यातले एखाद्या 2 गोष्टी करू शकतील अशी सुद्धा आपण व्यवस्था करतो आहोत. आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि देशभरातली जवळजवळ 10 लाखाहून अधिक लोक येतील. आरोग्य आणि परिसर स्वच्छतासाठी आपण पाण्याचे नियोजन इतकं सुंदर केलेले आहोत की प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी मिळेल याची नियोजन, कारण एकच ठिकाणाहून सगळ्यांना पाणी मिळेल याची व्यवस्था केलेली आहे आणि तिथेच पाण्याची शुद्धीकरणाची आपण व्यवस्था. आणि पुन्हा मठात एक वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टच लावलेले आहे आणि इथे विहिरीवर सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा आपण ते करतो आहोत. आणि पुन्हा 1000 टॉयलेट्स आपण या लोकांसाठी बनवतो आहोत आणि तेवढी स्नानगृहसुद्धा बनवतो आहोत. गरम पाण्याची व्यवस्था करतो आहोत सगळ्यांना आंघोळीसाठी. आणि याशिवाय जी आपल्याला माहिती असेल की EM सोल्युशन जे आहे की कुठेही किती दुर्गंधी आली काय आली ती जरासा वापरले की पटकन वास थांबतो, इथपर्यंत आम्ही व्यवस्था केलेली आहोत की दिवसातनं 2-4 वेळ त्या सोल्युशनची वापर करायचा आणि कुठल्याही दुर्गंधीचा बाधा होणार नाही याची आपण काळजी घेतो आहोत. आम्ही नागरिकांना हे आवाहन करतो आहोत की या कार्यक्रमासाठी आपण तन मन धनाने जी सहाय्य करता येईल ते करावे, किंवा आसपासचे जे कोल्हापूर आणि परिसरातल्या लोकांनी आपल्या घरात किंवा आपल्या शेजारी कुठे बिल्डिंग मोकळे असतील तर ते देऊन मोकळ्या बिल्डिंग या लोकांना राहण्याकरता देऊन सहकार्य करावे. आणि अन्नधान्य व अर्थसहाय्य करूनसुद्धा व्यवस्था करावी. ती शक्य नसेल तर प्रत्यक्षात या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमातलं काही ना काहीतरी आपण आपल्या घरी नेऊन आचरणात आणले किंवा घरात केले तर ते आपली खूप मोठा सहभाग आम्ही असं समजतो. आणि तेही जर शक्य नाही झाले तर या कार्यक्रमासाठी त्याने जिथे असतील तिथेच जर शुभ चिंतले तरीसुद्धा आम्ही समजतो की त्यांचं खूप मोठं योगदान याला मिळाले. भारतीय संस्कृती उत्सव ह्या कार्यक्रमाचं नियोजन 7 दिवस केलं गेलं आहे. 18 जानेवारी ते 25 जानेवारी 2015 पर्यंत ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय. अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. आपल्या शेतकरी बंधूंसाठी तर नक्कीच हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरणार आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.